नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सध्या आपण आष्टी शहरामध्ये आहोत. विविध पक्षांची आपण चर्चा करणार आहोत. लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि बीड जिल्ह्यामध्ये कसं वातावरण आहे, आष्टी शहरातल्या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्याशी आपण बोलणार आहोत. काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, काय सांगाल सध्याची ही निवडणूक? एकीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि दुसरीकडे काही पक्षांचे उमेदवार बाकी आहेत. काय सांगा? जे उमेदवारी जाहीर झाल्या, लोकसभेचे निवडणूक म्हणजे एक लोकशाहीचा पर्व आहे. परंतु आत्ता सध्याची जर परिस्थिती पाहिली तर हा लोकशाहीचा पर्व आहे असं वाटत नाही. कारण मागच्या 40 वर्षामध्ये मी समजा आष्टी विधानसभा मतदारसंघ जर पाहिला, जो सातत्याने मतं करतोय आणि काही उमेदवाराच्या नावानिशी मतं होत आहेत, तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षात असा कुठला उद्योग, जे विद्यमान खासदार आहेत ह्यांनी असा कुठला उद्योग उभा केला की जेणेकरून बीड जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार मिळाला आहे, असा कुठलाही उद्योग नाही. तीच परिस्थिती आष्टी विधान सभेची आहे. गेल्या 40 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात फक्त उद्योग डब्यात घालायचं काम ह्या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये झाले आणि सातत्याने होते. आणि जातीपातीच्या नावाखाली लोकांना भडकवलं जातंय. जातीपातीच्या नावाखाली मतं घेता कशाला? विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुका लढा ना. फक्त जातीपातीच्या नावावर निवडणुका लढायच्या एवढाच उद्देश आहे. कारण गेल्या 40 वर्षात जे मी पाहतोय, आष्टी विधानसभा मतदारसंघाचा विकास पाहतोय. आज रस्ते खड्ड्यात गेलेत. एकूणच आपण पाहिलं की रस्ते खड्ड्यात गेले असं सांगतायत. आपण उत्तर घेऊ. पंचायत समितीचे सदस्य खंडागळे आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारू. काय सांगाल? बीड मी ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीचं विश्लेषण करणार आहे. पहिलं विश्लेषण जर करायचं झालं आष्टी विधानसभा मतदारसंघाचं, तर आष्टी मतदारसंघामध्ये तत्कालीन विधानसभेचे सदस्य आदरणीय सुरेश धस साहेबांनी चांगले असं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. भरीव काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आताच काल परवा खुंटेपळ साठवण तलावाची निविदा निघलेली आहे. म्हणजे ह्याच्यापासूनचा मी साक्षीदार आहे, सर्वेपासूनचा मी साक्षीदार आहे. त्याच्यामध्ये आदरणीय अण्णांनी या तालुक्याला सुजलम सुफलम करण्यासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये राजकीय म्हणजे त्याला काय म्हणायचं, राजकारणात विरोधी भूमिका घ्यावी लागली. त्यावेळेस त्यांनी ती भूमिका घेतली. आदरणीय अजितदादांच्या पवार साहेबांबरोबर ते गेले आणि त्यांनी हा तालुक्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या हिताचा प्रकल्प या ठिकाणी आणण्याचं महत्त्वपूर्ण काम आदरणीय धस साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुकडीचं पाण्याचं कामातसुद्धा चांगल्या पद्धतीचं काम तत्कालीन म्हणजे ते विधानसभेचे आमदार असल्याच्या काळापासून ते झालेलं आहे. लोकसभेचा जर विचार केला आणि त्याच्या अनुषंगाने आणखी एक भूमिका मला या ठिकाणी विधानसभेच्या बाबतीत सांगायची की आदरणीय धस साहेब या ठिकाणी विधानसभेचे आमदार नव्हते. विधान परिषदेचे आमदार झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही एवढे आणले बुद्धविहार, दलित समाजाच्या बाबतीत बुद्धविहार सुरू करण्याचं काम आदरणीय धस साहेबांनी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आष्टी आसन, पाटोदा आसन, शिरूर आसन या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं आहे. ही झाली धस साहेबांच्यापर्यंत मर्यादित असणारी गोष्ट. लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेच्या दृष्टीने आदरणीय मुंडे साहेबांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तदनंतर प्रीतमताई मुंडेंनी या ठिकाणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या दोघांनीही या ठिकाणी दलित समाजासाठी कुठलीही ठोस भूमिका आणि कुठलंही असं चांगलं काम या ठिकाणी लोकांच्या नजरेत भरण असं काम केलेलं नाही. त्याच्यामुळं लोकसभेचा विचार हा वेगळा असू शकतो आणि विधानसभेचा विचार हा वेगळा असू शकतो. कोणच आपण पाहिले की वेगवेगळे असू शकतात असं सांगितलं जातं. ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत, काम केले. तुमची काय भूमिका असणार या निवडणुकी संदर्भात, काय सांगाल? या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने फक्त आणि या लोकसभेची निवडणूक सामाजिक विषमता ही जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि विषमता अशी मराठा वर्सेस वंजारी, मराठा वर्सेस ओबीसी. परंतु जाणकार ओबीसी हा भाजपला मत देणार नाही.
मराठा समाजामध्ये एकमुखी मतदान हे आता महाविकास आघाडीला पडल आणि विकासाच्या मुद्द्यावर होण्यापेक्षा यामध्ये नाराजी फार आहे की जी की कृषी मंत्री जिल्ह्याचे झाले, दुसऱ्या दिवशी बांधावर गेले, ॲग्रीम दिला म्हणले, सगळे उतरले, एक दमडाही मिळाला नाही. आणि फडणवीसवर फार भयानक नाराजी आहे. ही खेळ केला, तिकडे ओबीसी जागर यात्रा काढली, इकडे जरांगेचं आंदोलन चालू असताना ही दरी पाळण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये ओबीसी आमदारावर हल्ला, पुढं प्रकाश सोळुंके सारख्या महाविकास आपल्या आमदारावर, आणि नारळ हा सामान्य माणसाच्या जिव्हारी लागलेला आहे, तो कायदेशीर नाही. त्यामुळे ही निवडणूक कोणी विकास केला नाही केला, ही निवडणूक होणारे सामाजिक विषमता आणि सरकारवर नाराजी आणि झालेली या मतदारसंघामध्ये केडर आहे. एक भाजपचे माजी आमदार धोंडे साहेबाचं केडर आहे, एक विधान परिषदचे आमदार सुरेश अण्णा धस यांचं केडर आहे, तिसरं केडर सध्याचे राष्ट्रवादीचे बदललेले आमदार बाळासाहेब आजबे काका यांचं केडर आहे. आणि या ठिकाणी केडर म्हणजे राष्ट्रवादीचं पवार साहेबाचं आणि काँग्रेसचं केडर इतकंसं नाही. मात्र आम्ही सामाजिक काम करत असताना 2 महिन्यापूर्वी दरेकर नानांनी या ठिकाणी फिरून केडर निर्माण केलेला आहे. आणि जिल्ह्याचा निकाल हा आष्टी मतदारसंघ देईल, कारण गेल्या वेळेस प्रीतमताईला 70,000ची लीड मिळाली होती आणि यावेळेस जर दरेकरला तिकीट मिळालं तर 1 लाखाची लीड आष्टी मतदारसंघ देईल, कारण ते सामाजिक भावनेतून त्यांच्यावर कसलाही पैशाचा याचा बदनामीचा कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग जरी असली तरी फंडिंग जनता करील. अशा परिस्थितीमध्ये त्यांना दुसरा दरेकर तिकीट दिल्याशिवाय बोलून आपण पाहिलं की दरेकर नानाला उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीच्या लीड राहील असं सांगितलं जातं. आपल्यासोबत अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांना विचारू की या निवडणुकीसंदर्भात काय. आत्ताच या ठिकाणी आपले मनसेचे माझे मित्र कैलास दरेकर यांनी काही भावना मांडल्या. आमचे धस साहेबाचे समर्थक आमचे मित्र यशवंत खंडगळे यांनी सुद्धा काही भूमिका त्यांची मांडलेली आहे. आमचे सर्वांचे मार्गदर्शक अहमद भाईंनीसुद्धा त्यांची भूमिका मांडलेली आहे. काही अंशी कैलास दरेकर यांची जी काही भूमिका आहे, काही अंशी म्हणजे विधानसभेच्या बाबतीमध्ये ती काही अंश आपण योग्य म्हणूया. कारण आष्टी मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून धस साहेबांची या ठिकाणी सत्ता होती आणि थोडं त्यांचं म्हणणं आहे की काही उद्योग वगैरे आणायला पाहिजे. पण ठीक आहे, आता आम्ही सगळे सोबत आलेलो आहे त्यांच्या, त्याच्यामुळे आता यापुढे ते उद्योग आणतील आणि आता बघूया काय होतं आहे. आता अहमद भाई म्हटले की 1 लाख मताची आघाडी दरेकर नानाला राहील, तर दरेकर नाना मला वाटतं नाही राहणार. कारण परिस्थिती अशी आहे की पंकजाताई या नवीन चेहरा म्हणून या लोकसभेचे उमेदवार म्हणून ते आलेले आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. आणि गेल्या वेळेस धोंडे साहेब आणि धस साहेब या दोघांनी प्रचार केला होता एकत्रित, त्यावेळेस 70,000चं लीड या मतदारसंघामध्ये मिळालं होतं. तर आता त्याचसोबत आता धनंजय मुंडे साहेबांचा या ठिकाणी गट म्हणजे अजितदादा पवार, धनुभाऊ आणि बाळासाहेब काका आजबे यांची पॉवर या ठिकाणी मला वाटतं 1 लाखापेक्षा 1,20,000 1,30,000च्या पेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी आघाडी मिळेल. निश्चितपणे ती मिळाली पाहिजे. आणि दरेकर नाना जरी उमेदवार उभं राहिले तरी 100% जे सोयरे म्हणून आहेत 3 जिल्ह्याचे आमदार, आता आपण ते आमदार राहिलेत का नाही माहीत नाही, माझे आमदार आहेत वाटतं आता, तर धससाहेबसुद्धा आता दरेकर नानांच्या विरोधात काम करणार आहेत, जरी ती व्याही असली तरी. त्यामुळे अहमद भाई तुम्ही जे म्हणताय ना, दरेकर नाना जरी उमेदवार असले तर मला नाही वाटतं धससाहेब फसवितील. या ठिकाणी बाबुराव कदमसुद्धा आहेत धोंडे साहेबांचे समर्थक. मागच्या वेळेस म्हणजे हा तालुका हा मतदारसंघ काय करेल भरोसा नाही. काय होतं या ठिकाणी सगळ्याच गोष्टी इमानदारीने होतात असं नाही. मतदानाच्या आदल्या 1 तास 15 मिनिटसुद्धा या ठिकाणी उलटे सुलटे काहीतरी आदेश दिले जातात आणि उलटं सुलटं कार्यक्रम होतो. परंतु आता खंडगळे साहेब, आता हे उलटे सुलटे काय कार्यक्रम होणार नाहीत. आम्ही सगळं तुमच्यासोबत आहेत, तुमच्यावर आमचं बारीक लक्ष आहे. त्यामुळे आता उलटे सुलटे उद्योग काही करणार नाहीत. कारण पुढे तुम्हाला आता आमदार व्हायचं आहे आणि तुम्हाला आमदार होण्यासाठी आता ही लीड 70,000 नाही, तुम्हाला आता 1.25 लाख 1.5 लाखाची लीड या ठिकाणी मिळणार आहे, द्यावं लागणार आहे. हे लक्षात राहू द्या. एक साधा माझा मैत्रीचा सल्ला आहे, मी काय भूमिका ठरवणार नाही, आता तुम्ही ठरवा काय करायचं. कोणाचं आता उलटे सुलटे काय त्यांना विचारू काय भूमिका आहे, कसा प्रचार असणार आहे, आता काय सांगा.
आमच्या मित्रांनी 40 वर्षापासूनच्या राजकारणाचा जी मागणी केली होती, म्हणजे काय काम झालं नाही, अमुक झालं नाही, तमुक झालं नाही, त्यांना मला सांगावंसं वाटतं. 1980 ते 1995पर्यंत आदरणीय धोंडेसाहेब आमदार होते. त्या टायमाला जे रस्त्याचे विकास झाले, जे शैक्षणिक विकास झाला, आपल्या मतदारसंघातल्या लोकांना काहीही शिक्षण घ्यायला विकास अजितदादा पवार ह्या गटाने केलेला आहे. तुम्ही विकास केलेला नाही, अजितदादा पवार गटाने आता विकास केलेला, लक्षात राहू द्या. आणि आता जे यशवंत खांडागळे म्हणले ना, शिंपुऱ्याचं पाणी आणण्यासाठी विरोध तुम्ही केलेला आहे, त्याचे पेपर पण आहेत तसे. त्याच्यामुळे तुम्ही विरोध हे पहा, तुम्ही लक्षात राहू द्या, हे श्रेय फक्त अजितदादा आणि धनंजय मुंडे आणि बाळासाहेब आजबे काका यांचं श्रेय. त्याच्यामुळे ह्यात तुमचा काही संबंध नाही, हे लक्षात राहू द्या. जरी आपण मित्र पक्ष असो, लक्षात राहू द्या, ही 4 वर्ष तुम्ही श्रेय घ्या, श्रेय फक्त अजितदादांचं श्रेय, लक्षात राहू द्या. त्यामुळे तुम्ही विनाकारण उगाच काय आहे ते पिठवून 4 वर्षाचं नाही. 80 ते 95पर्यंत धोंडेसाहेब 15 वर्ष आमदार होते. त्या 15 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये धोंडेसाहेबांनी जे रस्ते केले, ते रस्ते माझ्या मते पुन्हा धोंडेसाहेब 2014ला आमदार होईपर्यंत ते रस्ते तसेच वाटत होते. त्याच्यानंतर धोंडेसाहेबांनी पुन्हा ह्या मतदारसंघातले 5 वर्षात जे रस्ते केले आणि विशेषतः धोंडेसाहेबांनी जी शिक्षणाची गंगा ह्या मतदारसंघामध्ये आणली, त्या शिक्षणाच्या अगोदर इथल्या प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा ठिकाणी जावं लागत होतं. त्यांनासुद्धा इथे शिक्षणाची व्यवस्था आदरणीय धोंडेसाहेबांनी करून दिली. त्यानंतर लोकसभेची गोष्ट सांगितली. लोकसभेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपला रेल्वेचा प्रश्न होता. तो आदरणीय स्वर्गवासी मुंडे साहेबांच्या कृपेने हा रेल्वेचा प्रश्नसुद्धा मार्गी लागलेला आहे. आता हीच रेल्वे आष्टीला उद्घाटन झालं, आष्टी ते आता अंमळनेरपर्यंत गेली आणि अंमळनेरपासून थोड्या दिवसात ही रेल्वे आता बीडला जाईल. जो ताईंनी दिला होता, प्रीतम ताईंनी दिला होता, मुंडे साहेबाचं जे स्वप्न होतं की बाबा मी फॉर्म भरायला लोकसभेचा बीडला जाईन, ती थोड्या दिवसात ती सुद्धा कामना पूर्ण होईल. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय पंकजा धोंडे साहेबांचं गेल्या काही दिवसापासून हे घर चलो अभियान जे आदरणीय हे उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या अगोदरपासून आदरणीय धोंडे साहेबांनी ही उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या अगोदरपासून गट आष्टी मतदारसंघामध्ये आता पूर्ण कालचा शेवटचा गट होता. धोंडे साहेबांनी जवळजवळ 2 महिने अगोदर हा प्रचार भारतीय जनता पार्टीचा सुरू केलेला आहे आणि त्यांना भरभरून असं यश भेटलेलं आहे आणि पंकजाताई मुंडे हे लाखो मतांनी निवडून येतील अशी परिस्थिती आहे. एकूणच आपण पाहिलं की उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आहेत, काय सांगाल या मतदारसंघ तसंच बीड जिल्ह्याच्या मतदारसंघात जे आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे पूर्वीपासून जे सत्तेत आहेत, ह्या सत्तेच्या विरोधातली लाट तयार झालेली आहे. तसं पाहिलं तर भाजप विरोधी लाट ही जास्त असल्यामुळं नेत्यांच्या मागं मतदार आहेत असं समजण्याचं कोणी कारण नाही आहे. कारण जनता हे सक्षम झालेली असून जनतेला सर्व काही कळतं आहे. त्यामुळं जनता त्याच्या स्वतःच्या मनाने ह्यावेळेस स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडून देईल आणि भाजप विरोधी लाट असल्यामुळे बीड जिल्ह्यात सत्तांतर होईल असं वाटतंय. एकूण बीड जिल्ह्यात सत्तांतर होईल असं सांगितलं होते. काँग्रेसचे प्रमुख आहेत आपल्यासोबत रवींद्र, त्यांना विचारू कशा पद्धतीने सध्या हे राजकारण सुरू आहे, तुमची काय भूमिका असणार आहे काँग्रेसची, काय सांगाल? गेल्या 10 वर्षापासून बीड लोकसभेचे खासदार भाजप पक्षाचा आहे, परंतु ह्या भाजप पक्षाचे जे खासदार आहेत त्यांनी म्हणावा असा विकास केलेला नाही आणि आत्ता ह्या लोकसभेचं इलेक्शन हे वेगळंच होणार आहे. हे सध्या नरेंद्र मोदीचं 2014 पासून सरकार जे आलेलं आहे ते जे आले होतं त्यावेळेस फार महागाई कमी करीन असं त्यांचं वाक्य होतं. प्रत्येक शेतकऱ्याला 15-15 रुपये माणसाला दिले जातील असं त्यांनी म्हणलं होतं आणि गॅसची टाकी त्या काळात 400 रुपयाला होती असं त्या काळात त्यांनी असं आश्वासन दिलेलं होतं की बाबा गॅस टाकी फार महाग झालेली आहे. प्रत्येक मतदारांनी गॅस टाकीचं आधी दर्शन करणे आणि नंतरच मतदान करण्यासाठी जाणे, म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिले होते ते पूर्ण फसवं झालेलं आहे. कुणालाही 15-15 लाख रुपये आलेले नाही आणि 400 रुपयापासून आज 1000 ते 1100 रुपये, 40 रुपये काँग्रेसच्या काळात होता तो आज 100 ते 110 रुपये भाव झालेला आहे.
दोन पासून बेरोजगारी ते राहणारच नाही. 2014 ते 2024 वाढलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच वेगळा बदल होईल. आणि आत्ताच परिस्थिती गेल्या 7 ते 8 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाबद्दल वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळं आता त्यांना सुद्धा मराठा आरक्षण जो मुद्दा आहे, जे मनोज जरांगे पाटील जे मागत होते त्यांना सुद्धा मराठा आरक्षण ह्या सरकारने दिलेलं नाही. ते ज्या पद्धतीने मागत होते त्या पद्धतीने आता आरक्षण दिलं नाही. त्यामुळं भयंकर लाट बेकार आहे. आष्टी तालुक्यात सांगतो मी, आता यांना आता बरेचसे कार्यकर्ते आहेत. कुणी यशवंत खंडागळे आहेत, ते सुरेश अण्णाचे आहेत, आमचे मित्र शिवसेनेचे होते, ते आत्ताच अजितदादा गटात गेल्यामुळे ते म्हणतात अजित गटाचं वातावरण, बाळासाहेब आजबेचं वातावरण चांगलं आहे, कदम साहेब म्हणते दोंडे साहेब चांगले. असं काही नाही. आता सध्या ह्या मतदारसंघात वेगळंच मतदान होणार आहे. पुढारी एकीकडं, मतदार एकीकडं. आणि गेल्या 15-20 वर्षापूर्वी एक फाईट झालेली आहे बीड मतदारसंघात. केशव बबनराव ढाकणे, ह्या आष्टी तालुक्यात बबनराव ढाकणेला पुलिंग एजंट सुद्धा नव्हते. हे ज्येष्ठ नेते अहमद पठाण आहेत, हे म्हणतात मग काँग्रेसचं केडर नाही या तालुक्यात, पण काँग्रेसलाच मानणारा हा तालुका आहे. गेल्या आष्टी मतदारसंघात भीमराव धोंडे साहेब 10 वर्ष काँग्रेसचे होते. केशर काकू हा जिल्ह्याच्या खासदार काँग्रेसच्याच होत्या, म्हणजे काँग्रेसमुळे बीड जिल्हा होता. परंतु आता काँग्रेसचे केडर दिसत नाही, पण मतदार काँग्रेसचे. त्याच्यामुळं काय होतंय, मतदार पुढाऱ्या मागे जाणार नाही असं माझं मत आहे. मतदार सर्वसामान्य मतदान एकीकडे होणार आहे. म्हणजे हे परत पुन्हा बबनराव ढाकणे आणि केशर काकू जशी त्या पद्धतीनेच या आष्टी मतदारसंघात होणार आहे असं म्हणतो. एकूणच आपण पाहिलं की वातावरण बदलन असं सांगितलं जातं. मनोज जरांगे पाटलांनी जे राज्यभरात आंदोलन केलं, या आंदोलनामध्ये सहभागी असणारे आपल्यासोबत आष्टी तालुक्याचे संयोजक आहेत सुनील रेडेकर, त्यांना विचारू त्या एकूणच बीड जिल्ह्याच्या राजकारणावर जरांगे पाटलाची जी भूमिका आहे यामुळे किती परिणाम होईल असं वाटतं? परिणाम नक्कीच होईल, कारण आता सगळे ज्येष्ठ मित्र आहेत माझ्यापेक्षा, सगळ्यांनी सांगितले 1 लाखाची लीड भेटन, 2 लाखाची भेटन. काय लीड भेटायची ही 4 जूनला कळल. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे. बीड जिल्ह्यात सह महाराष्ट्रात कुणाला बुक्का लावायचा आणि कुणाला गुलाल लावायचा हे फक्त जरांगे पाटील ठरवतील, एवढंच सांगतो. आपल्यासोबत ह्या मतदारसंघाची अशी भूमिका आहे, ह्या भागात मराठा समाजाचं आरक्षण हे सगळ्यात मोठा हा भाजपने जे मराठा आरक्षणाला जे जास्त विरोध केला त्यामुळं हा फटका मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात हा भाजपला फटका बसणार आहे. एकूणच आपण संपूर्ण राज्यभरामध्ये फटका बसला. मनसेचे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटनेचे कैलास दरेकर ची भूमिका काय सांगा? मी आमचे मित्र यशवंतजी खंडागळे ज्यांनी आष्टी विधानसभेच्या पाण्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर मी थोडंसं बोलू इच्छितो. कारण आता आपण पाहिलं सगळ्याच्या प्रतिक्रिया ह्या खिचडीसारख्या झाल्या असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे थोड्या वेळ जरी तुम्हाला काही वाटलं तरी त्याच पद्धतीने झाले की हा माझा तो माझा, विकासाच्या मुद्द्यावर कोणीही बोललं नाही. आष्टी सभा मतदारसंघामध्ये गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव असे जवळपास आष्टी मतदारसंघामध्ये जवळपास 1000 तलाव आहेत. मग ह्या 1000 तलावामध्ये किती TMC पाणी साठवण होतंय याचं कोणाकडं आहे का? काही तलाव फक्त कागदोपत्री आहेत. 1000च्या पुढं, म्हणजे महाराष्ट्रात आष्टी तालुका असा आहे की महाराष्ट्रात जास्त तलाव असतील ते आष्टी तालुक्यामध्ये आहेत. आणि कुकडीचं पाणी मी लहान असल्यापासून ऐकतोय, कुकडीचं पाणी येणार आहे, कुकडीचं पाणी येणार आहे. अरे कुकडीचं पाणी तर लांब राहिलं. 1991 मध्ये डेली पाणी सुटायचं सकाळी 5 वाजता. आजची जर परिस्थिती पाहिली 2024ची तर 15 दिवस पाणी नाही आष्टीसारख्या शहराला, कड्यासारख्या शहराला. ग्रामीण भागाची अवस्था काय असेल? म्हणजे विकासाचं राजकारण कोणाला करायचं नाहीये. एक आरक्षणाचा मुद्दा सोडला तर तो सुद्धा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळणार. आरक्षणाच्या जीवावर 35% नोकरीला लागतोय, तो भाग वेगळा. परंतु विकासाच्या मुद्द्यावर कोणाला राजकारण करायचं नाही.
विकास फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये आलेला निधी आपल्या घरामध्ये याच्यावरच लक्ष आहे. विकास कोणाला कर रोजगार आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये शून्य रोजगार आहे, शून्य. मग ह्या लोकप्रतिनिधींनी केलं काय? रस्ते, नाल्या. एखादा मोठा उद्योग आणला असता तर 1000-2000 लोक नोकरीला लागले असते, त्याच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला असता. असला कुठलाही प्रकार, एवढा मोठा कडा सहकारी साखर कारखाना डब्यात गेला. आष्टीच्या दूध संघाची परिस्थिती काय आहे? तुम्ही बसलात ना, बसलात आता आजी दादाने किती पैसे दिले? तुम्ही मंदिराचा आता झालं. आता माझी भूमिका आता ऐका, माझी भूमिका एक ऐका, एक मिनिट ऐका, एक भूमिका माझी ऐका. तुम्ही ह्यांच्या पार्टीवर बोलता. नाही पार्टीवरच बोलायचं, ऐकून घ्या, मला पार्टीवर बोलायचं, ऐकून घ्या. एक मिनिट ऐका, आता माझं ऐका. महाराष्ट्र नवनिर्माण ऐका, महाराष्ट्र नवनिर्माण ऐका. नाही समाजात दलिताचा काय नाही विषय पडतो. ऐका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विषयावर मला आता बोलायचंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी, इतका मोठा मी निश्चित नाही त्यांचं नाव घेणार नाही, पण त्या नेत्यांनी आजपर्यंत एकही पाण्यावर आंदोलन केलेलं नाही. त्या नेत्यांनी कधीही कंपन्या चालू करण्यावर आंदोलन केलेलं नाही. कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या मुद्द्यावर, कुणाचे तरी भोंगे बंद करण्याचा हा विषय घेऊन आतापर्यंत आंदोलन केलेलं आहे त्यांनी. ऐका 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 ऐका, त्याच्यात मला त्या भानगडीत पाहिजे नाही. एक मिनिट ऐका. आपल्या नेत्याची जी काम करण्याची पद्धत आहे, आपण ज्याच्या नेतृत्वाखाली काम करतात, त्यांनी असं कोणतंही समाजाच्या हिताचं ग्रामीण भागात कोणत्या कामाच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी प्राधान्य दिलं? आपण पाहिलं निषेध करतो. ग्रामीण भागात आमचा आवाज बंद करू शकत नाही. आपण सगळ्याकडे येणार आहोत. अधिकार नाही त्यांच्या नेत्यांनी, त्यांच्या संघटनेने. हा मुद्दा आहे लोकसभेसंदर्भात चालू आहे. स्थानिक प्रश्नावर आपण बीड हा प्रश्न आहे. मराठा क्रांती आदरणीय जरा तो फार जीवन मरण्याचा विषय आहे. त्यांच्या आंदोलनाला यापूर्वीच राज्यातील सर्व पक्षीय, सर्व संघटनेनी मनापासून पाठिंबा दिलेला आहे. कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या एकदम रास्त आहेत. त्या बाबतीत त्या महाराष्ट्र सरकारने जे काही त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्या बाबतीत खोलात काही मी जाणार नाही, कारण त्याचा मी काही फार अभ्यास केलेला नाही, बरोबर. पण कुठलीही प्रक्रिया सुरू करीत असताना त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो, आणि ते वेळ द्यावा लागतो असं टीव्हीवर आपण ऐकतो मोठमोठ्या नेत्यांचं. त्या भूमिकेतून जरांगे पाटील साहेब आणि हे राज्यकर्ते ह्यांचे जे काही सामोपचारांनी मार्ग निघावा आणि मराठा बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण मिळावा, ह्या भूमिकेशी आम्ही सहमत आहेत. आता सोबत कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारू सुद्धा याच्यामध्ये माझं सुद्धा स्पष्ट मत आहे. ही निवडणूक जी आहे त्याने समर्थक काय आहेत, खंदे समर्थक, तर ते आता जे बोललेले आहेत, निश्चितपणे या ठिकाणी मराठा आंदोलनाचा इफेक्ट या निवडणुकीवर आहे. परंतु एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की या मराठा आंदोलनाच्या प्रश्नावर सगळ्यात अगोदर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये ठामपणे मराठा समाजाची धरली होती आणि आरक्षणाला पाठिंबा दिला होता. हे सगळ्याला सर्वश्रुत आहे. मग आपण त्यांच्या कन्येविषयी तुम्ही सहानुभूती बाळगणार नाहीत का? बरं ठीक आहे, मराठा आंदोलनाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, आणि आणखी देखील आपल्याला जर लढाई करायची असेल तर आपण ती लढाई आपण आणखी उभा करू. परंतु आता आचारसंहितेचा विषय आहे आणि ती 2.5 महिने कुठंतरी आता राजकारण आपल्याला एक लोकशाही जबाबदारी दिलेली आहे. आपल्याला कर्तव्य पार पाडायचे आणि निवडणूक आपल्याला ही व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या पार पाडायची. मला वाटतं 350 वर्षापूर्वी मी जरांगे पाटलांना सुद्धा आवाहन करेल, पाटील आपण जे आंदोलन उभारले निश्चित स्तुत्य असं आंदोलन आहे ते, आणि ते आंदोलन आपण या पुढे सुद्धा आपण ते आंदोलन चालू ठेवावं. परंतु 350 वर्ष अगोदर छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभा केले, ते स्वराज्य खूप कष्टातून त्यांनी उभा केलेलं आहे. आपण केवळ जात पाहून किंवा जातीच्या पातीच्या ह्याच्यावर आपण आधार न घेता व्यक्ती पाहून आपण मतदानाच्या बाबतीमध्ये योग्य तो समाजाला आदेश दिला पाहिजे, अशी एक तुम्हाला आमची प्रेमळ विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वराज्याच्या बाबतीत मी बोलतोय, म्हणजे मी गेल्या 20 पासून आम्ही
शिवजयंती साजरी करतो. आम्ही शिवजयंतीमधले आम्ही खरं तर आम्ही शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवरायांचे जे विचार आहेत ते वाचून ऐकून ते मोठे झालेलो आहेत आम्ही. मला वाटतं शिवरायांनी जे काही कष्ट घेतलेलं आहे त्यात आपण जर सगळे 18 पगड जाती जर आपण विभागलो गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं स्वराज्याला तडे जातील आणि महाराष्ट्रामध्ये कुठंतरी हे स्वराज्य टिकलं पाहिजे. शिवरायांनी उभा केलेलं तो आधार घेऊन आपण यापुढे आपण काम केलं पाहिजे. हा राजकारणाचा विषय नाही, मी राजकारण सोडून हे गोष्टी बोलतोय. बरं, आपल्यासोबत भाजपचे समर्थक आहेत, त्यांना विचारू की हा जो सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचा काय परिणाम होईल काय निवडणुकीत? पहिली गोष्ट, हे जे राज्यात जे सध्या सरकार आहे, मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या आरक्षणाबद्दल जो निर्णय घेतलेला आहे ते आरक्षण टिकावं, ह्या धर्तीवर 10% आरक्षण सध्या मंजूर केलेलं आहे. आणि माझी अशी प्रांजळ इच्छा आहे, राजकारण बाजूला ठेवू, की बाबा आज जे सर्व प्रेमाचे माणसं आहेत, बाबा मराठा समाजाचा संघ, ओबीसी आहेत, दलित आहेत, सगळ्या गोष्टी हे प्रेम कायम राहिलं पाहिजे. आणि ह्यात जातीवाद न होता सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे. आणि हे सरकार आपलं जे सरकार आहे ते सरकार जगत आहे आणि आमचा सुद्धा पाठिंबा आहे. आदरणीय मुंडे साहेबांची भूमिका तीच होती. आणि 2014 साली धोंडे साहेब ज्या टायमाला विधान भवनात सुद्धा धोंडे साहेबांनी हा प्रश्न मांडला होता की मराठी समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. पण 4 दिवसापूर्वी GR आला ना, EWS बंद मराठ्याचं. आता GR आहे. आता निवडणूक होणार आहे, पाटलांचं आंदोलन सुरू आहे, ह्याचा काय परिणाम होईल काय निवडणुकीत? या बेसमेंटच आहे, याच्यावरच निवडणूक आहे. मनोज जरांगे पाटलाचाच निकाल आहेत, तोच आणि आम्ही टिकणार. पण या मतदारसंघाची अडचण आहे की इथं 4 नेते भाजपचे आहेत. आम्ही 4 नेते भाजप, जे भारतीय जनता पार्टीवाले सगळे म्हणतात गोपीनाथ मुंडे पाठिंबा दिला. आजच्या क्षणाला काल रात्री 12 वाजता एका मराठ्याच्या मुलाने आत्महत्या केली, त्यावेळेस कुठे गेले होते? आष्टी तालुक्यातील शिर्या छोट्या गावच्या सगळ्यांना मराठी लागत आहे, तुमचे झेंडे लावायला मराठी लागत आहे, तुमच्या सत्रांच्या उचलायला मराठी लागत आहे. एखादा राजकीय पुढारी गेला का आमच्या मराठ्याच्या लेकरांनी आत्महत्या केली तर त्रास कुणाला? हा मराठ्यालाच ना. आम्ही कोणत्या तरी राजकीय पक्षाचं काम करतो, पण सध्या लढेंगे जितेंगे हम सब जरांगे, कुणाला बुक्का लावायचा का गुलाल लावायचा हे आम्ही ठरवणार आहोत. त्याच्यामुळे कुणीही मराठ्याचा लय पुळका दाखवू नये, कुणीही लय मराठीवर प्रेम असल्यासारखं सांगू नये. धन्यवाद. तुमची काय भूमिका आहे, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? काय परिणाम होईल काय निवडणुकीत? मनोज जरांगे पाटील साहेबांचं सध्या ह्या निवडणुकीत 100% परिणाम होणार आहे. सध्या वातावरणच सध्या आरक्षणावर, म्हणजे आरक्षण जे ओबीसी समाजातून त्यांनी मागितलं होतं, हे काय ह्या सरकार त्या आरक्षण देण्यास अपयशी पडल्यामुळं 100% याच्यावर परिणाम होईल. आतापर्यंत मराठ्यांनी ईडी बघितली होती, LCB बघितली होती, CBI बघितली होती, पण SIT पहिल्यांदाच मराठी बघतात. आणि हे SITचे जे मराठ्यां म्हणजे जे जरांगे पाटलासाठी SIT लावली ती मराठा समाज हा निवडणुकीत मतदानात SIT कशी असते ते दाखवून देतील. पाहिलं की मराठा समाज दाखवून देईल असं सांगितलं जात आहे. तुमची काय भूमिका? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या मताशी सगळे सहमत आहेत. परंतु ऐका सुनील दादा एक देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत. हे बिंबवण्याचं काम आताच आमचे मित्र अहमदभाईंनी या ठिकाणी नाव घेतलं, बरोबर ना. काही जरी असलं ते कयावर आणलं तर फडणवीस साहेबांवरती आणलेलं आहे. माझं मत आहे मराठा समाज पक्षाचं सरकार होतं, त्याच्यावर वेळ आणली. आज फडणवीसांपर्यंत का आणलं तुम्ही गेल्या 60 वर्षातच द्यायचं ना ते आरक्षण. आतापर्यंत तुम्ही का झुलवत ठेवलं आणि काही आलं गेलं? ऐका ना, ते कुणी केलं हे सुद्धा आता या मराठा समाजाने ओळखलं पाहिजे की गेले 60 वर्ष कुणी आरक्षण मराठा समाजाच्या जीवावरती राजकारण केलं. 12-13 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले, त्यांच्यावरती काही तुम्ही आणत नाहीत. आणि एका छोट्या घटक, एक छोटा समाजातला माणूस आहे या ठिकाणी राजकारण करतो, त्याच्या विरोधात तुम्ही भांडवल निर्माण करतात, हे काही योग्य नाहीये. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मताशी आम्ही 100% समर्थ. ह्या ज्या भावना आहेत ना, हे तीव्र भावना आहेत. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये सगळ्यात जो मतदार आहे
विशेष करून मराठा मतदार आहे तो सतसत विवेकबुद्धीने या ठिकाणी विचार करेल आणि मतदान करताना तो एक व्यक्ती बघून हा जो राग आहे तो निश्चितपणे हा राग जो आहे हा म्हणजे वाटत की हा राग मुंडे घराण्यावर किंवा गोपीनाथ मुंडे साहेबांवर हा मराठ्याचा राग आहे असं मला वाटत नाही. आता सगळं थोडंसं एक तीव्र भावना आहेत मराठा तरुणांच्या, सगळ्यात पक्षावर थोडासा राग ते व्यक्त करतायत आणि आत्ताच यशवंत ते जे बोलले निश्चितपणे आता हा राग कशामुळे निर्माण झाला, ते विधानसभेत जे काही भाषण केलं त्याच्यामुळे का राग निर्माण झाला की कशामुळे राग निर्माण झाला हे एक विचार करण्याची बाब आहे. नाही विधानसभेमध्ये जे भाषण झालं ते भाषणाचा अर्थ वेगळा आहे. ज्या विधानसभेमध्ये चुकीचं भाषण झालेलं आहेत आणि त्या नेतृत्वाने विधान परिषदेमध्ये भाषण करताना, विधान परिषद हे वरिष्ठांचं सभागृह आहे, त्यामध्ये भाषण करताना त्या भाषण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सर्वांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, शाहू विचार असेल आणि ज्यांच्यामुळे आपण सगळे या ठिकाणी आहेत ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, या विचाराला बुद्धी जागे ठेवून ज्या व्यक्तीने विधान परिषदेमध्ये भाषण केलंय हे सर्व समाजाचं भाषण केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा फार काही परिणाम होणार होती ना, पाटलावर टीका करण्याची आवश्यकताच नव्हती. हा जो काही वैताग होता बघा भुजबळांवर टाळले पाहिजेत असं माझं एक प्रांजळ मत आहे. अशी भाषण पाटलावर टीका भुजबळांनी कुठून आणले जरांगे पाटलावर टीका टाळली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कुणी असू द्या, मनोज जरांगे आमची एक प्रांजळ एक अपेक्षा आहे की आष्टी मतदारसंघामध्ये आता म्हणजे आपण थोडेसे विचाराची लढाई आपण बाजूला करूया. कुठेतरी ती जी बोलले आहेत कैलास दरेकर त्याच्यावर आपण बोलूया, कारण उद्योग आले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं या मतदारसंघात स्वरूपामध्ये तरुणामध्ये नैराश्य आहे. पोलीस भरतीमध्ये जर विचार केला काही काही गावामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले असे काही गावं आहेत की एका गावामधले 30-30, 40-40 मुलं एका गावामधले भरती होतात आर्मीमध्ये. आपल्या मतदारसंघामध्ये काय अवस्था आहे तुम्ही विचार करा. आपल्याला ग्राउंड नाहीये, स्टेडियम आपल्या मतदारसंघामध्ये कुठं शहरामध्ये ग्राउंड नाहीये. ग्राउंडसाठी आपल्याला कुठेतरी खाजगी संस्थेच्या शाळेच्या ग्राउंडवर आपल्याला जावं लागतं. हे ग्राउंड निर्माण झाले पाहिजेत. जर आपल्याला वैचारिकदृष्ट्या आपल्याला जर काही भूमिका मांडायची असेल, कलावंताच्या बाबतीमध्ये काही आपल्याला करायचं असेल तर आपल्याला इथं नाट्यगृह आहे का, सभागृह आहे का, कुठंतरी समाज एकत्र होण्यासाठी काही गोष्टी नाही तिथं, कसल्याच गोष्टी नाही. सगळ्यात महत्वाचं इथं गार्डन तरी आहे का. विकास व्हायचा म्हटलं तर सर्व बाजूने विकास व्हायला पाहिजे. हा मतदारसंघ प्रचंड स्वरूपामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या आहे. सगळ्या समाजाचे लोक ऊसतोडायला जातात. प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघा एक 10-10, 15-15 टोळके म्हणजे आपण म्हणतो टोळ्या, ते टोळ्या म्हणून ऊसतोडायला जातात, जोड जातात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि एक भाग तर असा आहे की पूर्ण गावाची गावं आमच्या परिसरामध्ये ते सगळे ऊसतोडायला जातात. ही ऊसतोडणी कुठेतरी थांबली पाहिजे. त्या परिसरामध्ये पाणी आलं पाहिजे. शिंपोरा योजनेचं जे काही खुंटेफळ शिंपोरा योजनेचं पाणी आहे तर ते पाणी सगळ्या तालुक्याला पुढे गेलं पाहिजे. लिफ्ट इरिगेशनच्या स्कीम व्हायला पाहिजेत. याच्यावर 100% काम वाढलं पाहिजे. हे माझं प्रामाणिक जो निवडून येणारा खासदार आहे काय आतापर्यंतच्या खासदारांनी जो या मतदारसंघाचा म्हणजे आपण सगळ्या लोकसभेचा जो राहिलेला बॅकलॉग आहे त्या भरण्याबाबत त्यांनी ते पुढाकार घेतला पाहिजे. या ठिकाणी दीनदलित असतील, दलितांसाठी असं ठोस काहीतरी काम केलं पाहिजे. कुठल्याही आतापर्यंतच्या खासदारांनी दलित समाजासाठी कुठलंही ठोस काम त्या ठिकाणी केलेलं नाही. त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या वाईज असेल, तालुक्या वाईज असेल, जे मोठाले गावं आहेत 5-5, 10-10 हजार त्या ठिकाणी त्यांच्या फंडातून मंदिरासमोर जसं ते सभागृह देत आहेत तसं त्या ठिकाणी आम्हाला धार्मिक बुद्धविहाराची व्यवस्था केली पाहिजे आणि समाजाच्या छोट्या छोट्या घटकाचा विचार केला पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या 90 सालापासून या ठिकाणी दीनदलित, आदिवासी, भटके विमुक्त कसून खात आहेत की ज्यांचं रेकॉर्ड तयार आहे. त्याच्यासाठी सुद्धा इथे येणाऱ्या नवीन खासदारांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे आणि त्यांना त्या हक्क तो कायदेशीर हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी आम्हाला अनेक आमच्या त्या मागणीसाठी आमच्याबरोबर आहे. काय भावना आहे जो बीड जिल्ह्यामध्ये निवडून येणारा खासदार आहे त्यांनी कुठले विकास कामे केले पाहिजे जे झाले नाहीत असं वाटतं तुम्हाला? आता हे आमचे मित्र जे तर खंडागळे साहेब ते म्हणले त्यांच्या बरोबर तर आम्ही आहेतच. त्यांच्या मताला आम्ही सहमत आहोत.
हे आमचे ॲडव्होकेट मार्गदर्शक ॲडव्होकेट भाऊसाहेब लटपटे राष्ट्रवादीचे नेते यांच्या सुद्धा आम्ही यांच्या मताला सहमत आहोत. पण जे आता खासदार साहेबांचे जे काम असते सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनी जे येतं त्यांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे, तर हे जे येतं जाणून घेत नाहीत. आता आमच्या हिशोबाने जे मी पक्षाचं काम करतोय MIMचं, त्या हिशोबाने मी पण जे तर फिरतो लोकांचे सल्ला घेतो, माहिती घेतो, तर ते म्हणते आमच्याकडे जे पोहोचत नाहीत तर त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. ही खंडागळे साहेब म्हणले दीनदुबळ्यांचं हे ते पाहिजे सगळ्यांकडे, दवाखाने कसे आहेत आपले जे तर शासकीय सगळे कार्यालय कसे आहेत ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि अडथळे जी शासकीय कामात जे अडथळे येतात ते सुद्धा जे तर झाले पाहिजेत सगळेच. त्यासाठी जे तर खासदार साहेबांनी पाहिलं पाहिजे सगळे. आपल्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत की जो निवडून येणारा खासदार आहे त्याच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं? खासदाराचं काम आहे पहिल्यांदा की या देशाची लोकशाही टिकली पाहिजे, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही कायमस्वरूपी टिकली पाहिजे. दुसरं त्यांचं काम आहे की शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे. शेतकरी एक अन्नदाता आहे, ऊन वाऱ्यात रात्रंदिवस काबाड कष्ट गांजला राहिलेला आहे आणि तो सर्वांना अन्न पुरवितो. त्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, फार्मर ॲग्रीमेंट सारखे कायदे रद्द झाले पाहिजेत. उद्योगधंदे निघून काम मिळाले पाहिजेत. बंद पडलेले साखर कारखाने शासनाने चालू केलेले पाहिजेत. त्या ठिकाणी लोकांना उद्योग मिळतात. अशा पद्धतीने काम हे खासदारांनी केलं पाहिजे आणि जनतेमध्ये शांतता राहील. कुणाचा आरक्षणाचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल, ही प्रश्न ज्या त्या ठिकाणी सोडविले पाहिजेत आणि सामाजिक दरी पडू दिली नाही पाहिजे. हा सगळ्यात मोठं काम हे खासदारापुढचं आव्हान आहे आणि ते करण्यासाठी त्या खासदाराने तत्पर राहिले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. आता जो निवडून येणारा खासदार आहे त्यांनी कुठले विकास कामे केले पाहिजे आजपर्यंत झाले नाही असं तुम्हाला वाटतं? आता समजा जे निवडून येणारा खासदार आहे त्यांनी प्रत्येक गावात विकास कामाचा निधी दिला पाहिजे. गेल्या 10 वर्षात जे आता समजा पूर्वी खासदार असणाऱ्यांनी, मला तरी वाटतं आष्टी मतदारसंघात प्रत्येक गावात काय निधी पोहोचलेला नाही. या अगोदर बीड जिल्ह्याचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी प्रत्येक गावात सभागृह असू, प्रत्येक समाजाचं, मला काय जातीय बोलायचं नाही, कोणत्याही समाजाचा मंदिर असू काही असू त्याला निधी दिला गेला पाहिजे प्रत्येक समाजाला. आणि अजूनही सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतील ते त्यांनी भाजपचं कौतुक नाही, येणारा निवडून येणाऱ्या खासदारांनी हे केलं पाहिजे. जयसिंग काका ज्यावेळेस खासदार होते ना ते भाजपचे होते. नाही आज राष्ट्रवादीचे आहेत. ऐका, पाटील आज राष्ट्रवादीचे आहेत आणि खासदार होते, भाजपचे सुद्धा होते, बरोबर आहे, पण ते राष्ट्रवादीचे सुद्धा खासदार आम्ही जरांगे पाटलांच्या मांडीवर बसलो, काही नको, आम्हाला तुमच्या मांडीवर बसलो. आमचा प्रश्न सुटत नाही. तर विकास किती जरी केला, ह्या हाताने विकास गेला की त्या हाताने विकास हरवतो. त्यामुळे विकास चोरीला गेला नाही बीड जिल्ह्याचा. आम्हाला विकासच नाही पाहिजे, आम्हाला फक्त मराठा आरक्षण पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षण हे अति महत्वाचं आहे. तुम्ही बघा, आता EWS जे होतं ते मराठा समाजासाठी होतं, मराठा समाजाचं EWS बंद झालं. आता JR निघलेलं आहे ते मराठा समाजाला EWS संपलं. लोकसभेचा म्हणून त्या संसदेमध्ये जाईल त्याला हा जो तळागाळातला समाज संसदेत पाठवेल, मराठा आरक्षणावर अध्यादेश आहे हा लागू करावा. विधानसभेत ज्यावेळेस 1 दिवसाचं अधिवेशन, त्या अधिवेशनातही काही पक्षाचे जे आमदार होते हे बोलले आणि त्यामुळे जे वाटलं त्या पद्धतीने सरकारनं आरक्षण दिलं. तर संसदेमध्ये बीड जिल्ह्यातल्या निवडून जाणाऱ्या खासदारांनी कमीत कमी ह्या मराठा आरक्षणावर जो सगळे सोयऱ्यांचा काय अध्यादेश आहे त्याची अंमलबजावणी व्हावी. आणि दुसरी ते जे आमचे मित्र भाऊसाहेब लटपटे हे जे सांगतायत अजित पवारांनी हे केलं, अजित पवारांनी ते केलं, अहो साहेब आमच्या तरुणांना रोजगार नाहीये, तरुणांना रोजगार नाही. विचारधारा जी आहे ना, विचारधारा महत्वाची. आपल्या तालुक्यामध्ये काय आवश्यक आहे ना ते महत्वाचं आहे. आता वांड्रे साहेबांनी आमच्या खूप चांगल्या पद्धतीने बोलले ते
की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि 100% मिळालं पाहिजे. आता तुम्हीच ज्यांचे कार्यकर्ते आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचे तुम्ही कार्यकर्ते आहेत ना, मग तुम्ही आता बोलताय ना, मग एकनाथ शिंदे साहेबांचा तुम्ही निषेध करताय का प्रत्यक्षरित्या? मला कसं, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा ना. मला वाटतं त्यांचे विश्वास ठेवा, तुमच्यासोबत आम्ही आहोत. कारण मी 10 वर्ष झाले म्हणजे एका पक्षाचं काम करतो समजा, पण जरी असं काय असलं तरी म्हणजे बीड जिल्ह्यात कधी जातीवाद होत नाही असं मला वाटतंय. आपण पाहिलं की आष्टी शहरात विविध पक्षांची आपण चर्चा केली, जाणून घेतलं. निवडणूक अतिशय चर्चेची होणार आहे. याच्यामध्ये जातीचा विषय आला, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सांगितलं कुठल्याही जाती ही निवडणूक होणार, साधक बाधक. आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.